राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी फेसबुक पेज, युट्यूब चॅनल. आज 18 मे सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. तर या ठिकाणी केरळच्या आसपासच्या भागांमध्ये हवेची चक्राकार स्थिती पाहायला मिळते आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये त्यामुळे ढगांची दाटी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. सोबत राज्याकडे दुपारनंतर उत्तरेकडचे जे वारे आहेत ते मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ उत्तर पश्चिम दिशेने किंवा उत्तरेकडून येणारे हे वारे पोहोचतील. हे वारे गरम आहेत, त्यामुळे राज्यात आजही काही ठिकाणी उष्णतेची लाट किंवा उष्णतेच्या लाट सदृश स्थिती पाहायला मिळेल. त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या भागातून इकडे दक्षिणेकडे एक कमी दाबाचा पट्टा गेलाय आणि हवेची दुर्गुणीय स्थिती उत्तर कर्नाटक आणि शेजारचा लगतवरती मराठवाड्याचा आसपासचा भाग आहे त्यापासून पुढे विस्तारलेला दिसत आहे. या दोन्ही सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात काही ठिकाणी पावसासाठी वातावरण सुद्धा अनुकूल राहील. सध्या जर आपण पाहिलं तर थोडंसं ढगाळ वातावरण लातूर, नांदेडचे दक्षिण भाग आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोवा या भागांमध्ये दिसतंय. आणि काल गोव्यात चांगला पाऊस झाला, बेळगावकडे पाऊस झाला, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या नोंदी झाल्यात. राज्याच्या इतर ठिकाणी सध्या ढग नाहीत. सर्वात प्रथम जर आपण तापमान पाहिलं तर जळगाव, बुलढाण्याचे उत्तर भाग, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर हा जो काही भाग आहे या भागांमध्ये तापमान 44, 45 किंवा काही ठिकाणी 46 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी उष्ण लाट तर कायम आहेच. त्यानंतर परभणी, हिंगोलीचा भाग आहे, यवतमाळ आहे, वाशिमचा भाग आहे. 44, 43, 44 किंवा एखाद्या वेळेस 45 पर्यंत सुद्धा तापमान पोहोचू शकतं. तसेच हा जो भाग आहे बीडचा, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूरचे राहिलेले भाग असतील उत्तरेकडचे, अहिल्यानगरचे पूर्व भाग, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तापमान 41 ते 43, 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता राहील. अजून थोडंसं पश्चिमेकडे आलात तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर बऱ्यापैकी भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल आणि पश्चिमेकडे जाताल तर हेच तापमान 38 अंश सेल्सिअस आणि घाटाकडे हेच जे काही तापमान असेल ते साधारणतः 30-32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. कोकणात जर गेलात तर या ठिकाणी तापमान कोकणात किनारपट्टीला हे साधारणतः 34 अंश सेल्सिअस, 33-34 किंवा एखाद्या वेळेस 35 पर्यंत जाण्याची शक्यता राहील. जर सांगितले की येत्या 1-2 दिवसामध्ये तापमान कमी होण्याचा अंदाज आहे. खास करून ही घट मध्य महाराष्ट्रातील बरेचसे भाग असतील. या ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टी आणि तसंच ते पूर्वेकडे सुद्धा ही घट हळू दिसेल. पण विशेष घट ही नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये दिसेल. या ठिकाणी जे 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचत होतं, आता कदाचित 40 अंश सेल्सिअस पर्यंत इथून पुढे तापमान जाण्याची शक्यता कमी दिसते. बऱ्याच दिवसासाठी आपल्याला तापमान आता इथून पुढे 38 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता पुढील काळामध्ये आहे. आज एक सांगायचं झालं की इकडे वर्धा हा जो भाग आहे भंडारा, गोंदिया याही ठिकाणी तापमान हे साधारणतः 42 अंश सेल्सिअसच्या आसपास जाऊ शकते. पावसाची जर शक्यता पाहिली तर आज नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या ठिकाणी किंवा चंद्रपूर, गडचिरोलीचे दक्षिण भाग या भागांमध्ये स्थानिक ढगळीची लक्ष राहू द्या. एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगळीची झाली तर हलक्या पावसाच्या सरी राहतील. त्याही एक दुसऱ्या गावांकरताच राहतील. विशेष मोठ्या क्षेत्रावरती ही शक्यता नाही. तर बेळगावचा भाग असेल, हुबळी, धारवाडचा भाग आहे. त्यानंतर इकडे कर्नाटकचे उत्तरेकडील बरेचसे भाग आहेत. मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. गोव्याकडे मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गकडे कोल्हापूरचे ढग जर पश्चिमेकडे आले तर थोडीफार शक्यता ही सिंधुदुर्गकडे सुद्धा बनण्याची शक्यता राहील. बाकी इतर ठिकाणी जास्त काही शक्यता दिसत नाही. ते सुद्धा स्थानिक ढगळीची लक्ष राहू द्यात. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.